दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईने थैमान घालायला सुरुवात केली असून म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे गावात मार्च महिन्यातच विहिरींनी तळ गाठलाय। नद्या कोरड्या पडल्याने 13.5 कोटींची तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजना फसल्याचा फटका तब्बल 9 वाड्यांना बसला आहे। एक हंडा पाण्यासाठी 1 किलोमीटर अंतर पार करणाऱ्या ग्रामस्थांचा संताप अखेर उफळलाय। तोंडसुरे ग्रामपंचायत हद्दीतील 3 वाड्यातील 1000 पेक्षा जास्त महिला आणि पुरुषांनी तब्बल 3 किलोमीटर चालत पाणी पुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा काढला आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चेकऱ्यांनी पाणी पुरवठा कार्यालयातील अभियंत्यांना निवेदन दिले आणि सरकारचा तीव्र निषेध नोंदवला। 2 दिवसात टँकरने पाणी पुरवठा सुरू न झाल्यास आमरण उपोषण छेडणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय। अखेर उपअभियंता JU फुलपगारे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला। सरकारने तातडीने कारवाई केली नाही तर हा संघर्ष आणखी तीव्र होईल असं यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले। मात्र आता खरा प्रश्न हा उपस्थित होतो की जीवनावश्यक पाण्यासाठी गावकऱ्यांची ही तारेवरची कसरत अखेर कधी संपणार आणि सरकार याकडे गंभीरपणे लक्ष देणार की नाही। 4 वर्ष सातत्याने आम्ही जर या पाण्यासाठी वॉटर सप्लाय मध्ये सतत खेपा मारत असताना सुद्धा त्यांना आमची स्त्रियांची कधीच दयामाया आली नाही आणि आम्हाला पाण्यासाठी वणवण फिरायला लागतंय। शेवटी आमच्याकडे एकच पर्याय असा उरला की इथं मोर्चा घेऊन येणे। हजारो संख्येने आम्ही महिला मंडळी इथं मोर्चा घेऊन आलेले आहोत। याच्या मागे उद्देश एकच आहे की आम्हाला पाणी मिळलं पाहिजे आणि जर का पाणी मिळत नसेल तर आम्ही इथं अमर उपोषण करण्यास तयार आहोत। तोंडसुरे प्रादेशिक योजना ही 25 ते 30 वर्षापूर्वी जुनी असल्या कारणाने पाईपलाईनमध्ये सातत्याने लिकेज होते, सातत्याने फुटत असल्यामुळे 2 दिवसात आम्ही पाणी पुरवठा सुरळीत सुरू करून देतो आहे। तसेच मेन 2 किलोमीटर लाईन बदलण्याचाही प्रयत्न आहे, तेही शासनाला आम्ही वरिष्ठांकडे कळवलेलं आहे। त्याचाही निधी उपलब्ध झाल्यानंतर तेही 2 किलोमीटरचं काम मार्चपर्यंत करण्याचे आमचे नियोजन आहे। तसेच जर हेही नाही झाले तरी टँकर देऊया असं आश्वासन ग्रामस्थान मंडळीने दिलेलं आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी निकेश कोकचा, म्हसळा। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।